मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आरक्षणाला धक्का लावणाऱ्यांच्या संविधानाच्या आरक्षणाला धक्का लावणाऱ्यांच्या शेड्यूल कास्ट फेडरलच्या वर्गीकरण करणाऱ्या प्रामुख्याने धरणे आंदोलनाचा मुद्दा असा आहे की न्यायमूर्ती हेमंत मनोहर बद्रे यांनी ह्या बेंचने सुप्रीम कोर्टने जो निर्णय दिला की मागासवर्गीय अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण व्हायला पाहिजे आणि अबकडं असं स्थान दिलं गेलं पाहिजे, या गोष्टीला तमाम चर्मकार समाजाचा सर्व मागासवर्गीय संघटनेचा विरोध आहे, हरकत आहे। हा अहवाल कोणाला समजला नाही, अहवाल बाहेर आला नाही। कोणीतरी एखादा समाजाने याचिका दाखल केली, त्याच्यावर तो निर्णय दिला, कोणालाही विश्वास घेतला नाही। वास्तविक बघायला गेलं सुप्रीम कोर्टने याच्यामध्ये हस्तक्षेप करायला नको आहे, कारण की आम्ही कायद्याला मानणारे माणसं आहेत, संविधानाला मानणारे माणसं आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचं पाणी करून अनुसूचित जातीला एकत्र ठेवण्यासाठी संविधानामध्ये तरतूद केली, परंतु कुठंतरी त्याला ठेच लागण्याचा, कुठंतरी या समाजामध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे, हा आम्ही आणून पाडणार आहे। संसदेमध्ये कायदा पास होतो, कायदा सुप्रीम कोर्टामध्ये पास होत नाही, परंतु सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करते प्रत्येक विषयामध्ये आणि मागासवर्गीयावरती अन्याय करण्याचा प्रयत्न करते। तर हे दुर्दैवी बाब आहे। हे उपवर्गीकरण करायला तमाम महाराष्ट्रातला चर्मकार समाज हा विरोध करत आहे। बबनरावजी घोलप यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन मोर्चाच्या स्वरूपामध्ये आम्ही आज निषेध व्यक्त करतो आहोत, हरकती घेतो आहोत। मीडियाच्या माध्यमातून आम्ही विनंती करणार आहे सरकारला की हा कुठलाही प्रयत्न आम्ही खपून घेणार नाही। जर आमच्यावर जबरदस्तीने असा लादला गेला निर्णय तर आम्ही मंत्रालयावरती धडक मोर्चा नेल्याशिवाय राहणार नाही, त्याचा परिणाम सरकारला भोगावा लागतील। आणि म्हणून हा कुठला न्याय आहे? कोणी मागणी केली, कोणताही समाज समर्थन करत नाही उपवर्गीकरणला, आणि एखाद्या कोणी मागणी केली असेल तर त्याला लावून धरून जर या असा प्रकार करत असाल, मला सांगा तुम्ही या अहवालामध्ये कुठल्या परिस्थितीचं आरक्षण तुम्ही हटवतायत, कुठल्या परिस्थितीचा निर्णय घेतायत? खासदारकीसाठी, निवडणुकीसाठी की आमदारकीसाठी की नोकरी वर्गासाठी? येणारा भविष्य काळामध्ये जर आमच्या समाजामध्ये असा गट पाडण्याचा प्रयत्न केला तर भविष्यात आमच्या अस्तित्व धोक्यात येणार आहे, आमचं आरक्षण धोक्यात येणार आहे, आणि कोणीही मागणी केलेली नाही। म्हणून आम्ही सरकारच्या या ठिकाणी सरकारला सांगू इच्छितो की ताबडतोब हा निर्णय मागे घ्यायला पाहिजे, आणि जर मागे घेतला नाही तर महाराष्ट्राचा तमाम मागासवर्गीय चर्मकार समाज असो, बौद्ध समाज असो, मातंग समाज असो, मेहतर समाज असो, त्याच पद्धतीने जेही पद्धतीने समज असतील, अनुसूचित जातीमध्ये 59 जाती येतात, 59 जातीमध्ये एखादा जातीचा व्यतिरिक्त सोडल्यानंतर सर्वांनी या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे। हे वर्गीकरण, उपवर्गीकरण आम्हाला नको आहे, आणि म्हणून आजचं हे आंदोलन या ठिकाणी आम्ही दाखवून देत आहोत सरकारला। मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, आम्ही चर्मकार समाजाचे इतर संघटनाही एकत्र आम्ही आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। मागासवर्गीय संघटना, आमचे बौद्ध बांधव असतील, महार बांधव असतील, यांनासुद्धा आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्या माध्यमातून, आणि सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। सरकारने ताबडतोब हा निर्णय मागे घ्यायला पाहिजे, आणि संसदेमध्ये तुम्हाला जर वाटत असेल तर संसदेमध्ये कायदा पास करायला पाहिजे, आणि तेव्हा कुठेतरी राष्ट्रपतीच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे। हा कुठल्या पद्धतीने आमच्या मानगुटीवर तलवार आणून ठेवलेली आहे, हे आम्हाला न परवडणारी आहे, आमच्या समाजाला न परवडणारी आहे। म्हणून तमाम मागासवर्गीय या संघटनेच्या माध्यमातून या उपवर्गीकरण अनुसूचित जातीच्या याच्यासाठी हा निषेध आणि हरकती घेण्यासाठी आजचं आंदोलन आमचं या ठिकाणी आहे।